माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एके ठिकाणी जाणाऱ्या नियोजित बोधवराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली असून या घटनेमुळे या जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले आहे। यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। यासंबंधीच्या माहितीनुसार वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे वय वर्ष 25 व इजोरा हालमुकाम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण वय वर्ष 23 यांचा गत रविवारी 15 फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता। त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती। त्यातच नववधू अक्षय हिची रविवारी लातूर येथे महापरीक्षेची परीक्षा होती। या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निघाले होते। सकाळी 6च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगाने थेट येडशी टोलवेच्या कामानीला धडकली। ही धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला। त्यातच अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित बुधवाराचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमध्ये चालक अक्षय शिरसाट वय वर्ष 22 हा गंभीर जखमी झाला असून या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लागतच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील सोपस्कारासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे। साखरपुड्यानंतर अवघ्या 4 दिवसातच नियोजित बुधवाराचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वाशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।